नंदुरबारमध्ये माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय आणि त्यामुळे नंदुरबारमधील शाळांना टाळं लावण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे। नेमका हा सगळा प्रकार काय पहा या रिपोर्टमधून। पोरांचा नुसता कल्ला आणि माकडाने केला हल्ला। माकडाचं तोंड काळं आणि शाळेला लागलं टाळं। ही आहे नंदुरबारची रघुवंशी शाळा। सध्या माकडामुळे जोरदार चर्चेत आहे। माकडामुळे शाळेलाच लागलंय टाळं। शाळेच्या मैदानापासून ती गच्चीपर्यंत आणि गच्चीपासून ती वरांड्यापर्यंत नुसता माकडाचा धिंगाणा। या माकडानं एकच नाही तर नंदुरबारच्या 2 शाळांना कुलूप ठोकलंय। दुसरी शाळा आहे काने विद्यालय। मागच्या 2 ते 3 दिवसापासून शाळेमध्ये नुसता माकडाचा हैदोस। माकड आलं म्हणून बघायला गेलेल्या 2 पोरांवर माकडानं हल्ला केला, पण त्यांना वाचवाय गेलेल्या शिक्षकाला बी दिलाय दणका। या हल्ल्यात तिघं बी जखमी। माकडाच्या हल्ल्यात अजून विद्यार्थी जखमी होणे म्हणून शाळेलाच दिली सुट्टी। 2 ते 3 दिवसापासून आमच्या शाळेमध्ये माकड उच्छाद म्हणजे त्याने गोंधळ घातलेला आहे। त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना सकाळी आमचं ज्युनियर कॉलेज असतं आणि दुपारी हायस्कूल असतं, त्याच्यामुळे दोघही सेशन मधल्या विद्यार्थ्यांना त्या वानराचा खूप त्रास होतोय। तरी पुनश्च एक वेळा माझं फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की त्या माकडाचा काहीतरी बंदोबस्त करावा। माकडाला पळवून लावायचा प्रयत्न केला, पण माकड काय जायना। अखेर फॉरेस्टच्या माणसांना बोलवलं। फॉरेस्टची माणसं बी जागेवर पिंजरा घेऊन हजर। माकडाच्या हल्ल्यात कुठं लावला पिंजरा तर कुठं लावलं जाळं, पण माकड काय गावना। फॉरेस्टवालं बी दमलं। माकडाला जेरबंद करण्यासाठी मोठा प्लान आखला। 1-2 नाही तर 22 फॉरेस्टवाले शाळेच्या मैदानात तैनात, पण काय केला माकड जाळ्यात येणार। शेवटी माकड ती माकड। जवळ माकड जाळ्यात येत नाही तोवर शाळा सुरू होत नाही। असो, शेवटी माकडाच्या करामतीमुळे विद्यार्थ्यांची मजा। नंदुरबारवरनं सागर निकवडे, साम टीव्ही।